शोहरत मिल जाए तो दुनिया झूमती है, दौलत लेकर पीछे पीछे घूमती है। अरे जिसकी शुरुआत जय भीम से होती है प्रथमा, देख लो सफलता उनकी कदम चूमती है, उनकी कदम चूमती है। भोपाली भोपाली अरे भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का, अहो डीजे झाला आता सुरू। अरे भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का, अरे डीजे झाला आता सुरू। रॅली निघाली होती का तुमची इथे? कोण कोण गेलो होतं रॅलीमध्ये? हात वर करा. हा, इकडच्या बाया लय मस्त आहे, आवडल्या मला तुम्ही. नाही तर काही काही गावात नाही का अशी इकून रॅली निघाली आणि बायाने म्हटलं माय चल ना रॅली निघाली. माय माय नवरा मोठा दलिंदर आहे नाव म्हणते, ऐन जयंतीलाच पाहुणे बोलावून ठेवते म्हणजे खरी. त्याला स्वयंपाक करा, खाऊ घाला आणि तयारी नाही करणं हुंडाला म्हणते. चल म्हणते, चल तू पुढे येतो म्हणते मी. आणि रॅली चालली इकून पूर्ण फिरून येते आणि बाई आपली गजरा विजरा लावून इच्छेतच घुसते. तुम्ही मस्त बाया आहे, तुम्हाला आवडल्या मला. विहारात जात जा. विहारात कोण कोण जाते हात वर करून सांगा मला. वा वा, विहारात जात जा माय मावले. मग खरं सांगतो तुम्हाला, विचार करा तुम्ही. 1935 मध्ये बाबासाहेबांना घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 मध्ये आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. काही तर त्या धर्मामध्ये असं नाही 21 वर्षाचं डिस्टर, त्याच्यामध्ये असा एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास बाबासाहेबांना केला नाही आणि त्याच्यातून निवडला तो म्हणजे फक्त आणि फक्त बुद्ध धर्म. विचार करा तुम्ही, काही तर असेल की नाही त्या धर्मामध्ये. अरे अरे भीम सैनिक झाले होय का, आता डीजे झाला आता सुरू. माझ्या भीमाची, माझ्या बापाची, जे जे साजरे करते ते सगळे हात वर करून माझ्या भीमाची, माझ्या बापाची अरे जयंती साजरी करू. दिनेश भाऊ असले त्यांच्याकडून अरे कॉटलेट देणार आहे मला. अरे दादा कॉटलेट देणार, कॉटलेट देणार खाली उतराला. अरे भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का. आणि बायाची गर्दी आता येते मग, आता परत काऊन नाही आली. ए कॉटलेट दे लवकर. अरे भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय का. अरे देना लवकर. आमच्या इकडे मारणं राहून पहिले तिकडे कायले चाललं. अरे भीम सैनिक झाले होय का, आवाजीचे झाला आता सुरू. आवाजीचे झाला आता सुरू. पैसे येतात ना, टाळेही वाजवत ना, आहे ना, मस्त बसले इथं. तुम्हाला मजा कस वाटते आहे ना. अरे भीम सैनिक झाले होय का, भीम सैनिक झाले होय, भीम सैनिक. सर्व जेवढ्या मागचे आहे सगळ्याचे हात वर करून बापाची जयंती आहे, बापाच्या बापाची जयंती आहे. अरे डीजे झाला आता सुरू. माझ्या बापाची, माझ्या भीमाची, माझ्या बापाची, माझ्या भीमाची अरे जयंती. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी करू. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी करू. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी. माझ्या भीमाची, माझ्या बापाची जयंती साजरी. हा हा, थांबा पैसे घेऊ द्या पहिले. माझ्या बापा एवढीच, फक्त 200च काय. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती. माय थांब एक मिनिट उभी राह. माहीतच माया बापाची, माया भीमाची जयंती साजरी करू. 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 माया कार्यकर्त्यांना विनंती आहे, बाबू दे रे काढून पटकन. मी लोक नऊवारी देतात, थांबा खाली उभ्या राहा, जाऊ नका. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी कर. माझ्या बापाची, माझ्या भीमाची जयंती साजरी कर. माया
नववारी असतं नववारी वाली ये ये इकडे ए नववारी दे रे हे हे हा द्या द्या इकडे घे मा पाय पाय हे घे मा पाय सगळ्यांना चाड्यांचा कडकाट होऊ द्या जय 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 भीम जय भीम जय भीम सर्व माय हे माझे जेवढे भाऊ आहे ना सगळ्याकडून दिवाळीचा सॉरी 14 एप्रिलचा आईरो आहे तुम्हाला माझ्या बापाची माझ्या भीमाची अरे जयंती साजरी माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या बापाची फेकू नका हाती 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 दादा हाती 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 दे माझे फेकतो का माझ्या हाती हाती दे ना माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती हाती दे ना पैसे माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या समोरची लाईन सांग ना समोरची पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले सगळे मान्यवर बसले पैसे देत ना टाळेही वाजवत ना ताई फक्त टाळ्या वाजून राहिली मी पाहून राहिली किती वेळची आहे की नाही नुसतं एवढ्या मोठ्या लोकांच्या डोक्यावरून फक्त 10 रुपये उतारून देतो मला म्हणजे फक्त किंमत 10 रुपये यायची अरे 10 करोड यायची किंमत लागत नाही माझ्या बापाची माझ्या भीमाची इकडे कोण कोण आहे रे बाबासाहेबाचं रक्त माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या बापाची माझ्या भीमाची जयंती साजरी करू माझ्या बापाची माझ्या भीमाची इथं चेअर होती ना ते पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले अरे लहान माय मी इथं आली तर 10 लोक नव्हते हो मी म्हटलं अरे देवा लोकांपेक्षा तर म्हटलं पोलीसवाले जास्त दिसून राहिले बाप्पा म्हटलं काय करू देवा परमेश्वरा भगवंता मग माय तुम्ही योकी एवढ्या कशा काय आल्या हो काय करू भगवंता माझ्या बापाची माझ्या भीमाची अरे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले माँ की दुआ खाली नहीं जाती ये माझी लहान माय होय माँ की दुआ खाली नहीं जाती भगवान से भी ये बात टाली नहीं जाती माँ की दुआ खाली नहीं जाती भगवान से भी ये बात टाली नहीं जाती एक माँ 4 बच्चों को पाल सकती एक माँ 4 बच्चों को पाल सकती पर 4 बच्चे मिलकर एक माँ पाली नहीं जाती एक माँ पाली नहीं जाती हे माझी लहान मावशी आहे म्हणजे लहान माय आहे माझी आईहून लहान हे पा त्याच्या लेकरू म्हणजे लेकरू तेव्हा माझ्या मायनं कसा उपाय माझी माय बिमार आहे तेव्हा बिमार असून कार्यक्रमाला आली मायाबाई नागदिवे यांच्याकडून या पोरीला एवढा मोठा आशीर्वाद मिळाला म्हणून म्हणायचं आहे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले अरे लहान सोर सारे नाचत आले अरे झाले व सारे इथेच जमा झाले व सारे इथेच जमा निळा झेंडा हातात धरू आल्याबरोबर म्हटलं माईचे कार्यकर्ते काय म्हटलं समजत नाही काय म्हटलं त्याले माय एवढं मोठं पटांगण पाहिलं आणि एक माणूस नाही म्हटलं काय 4 लोकात गाव काय बाई म्हटलं मी इच्छा कार्यकर्त्याला समजलं नाही का माय म्हटलं एवढं मोठं मैदान घ्यावं नाही म्हणून आता खरंच कार्यकर्त्याला माहिती होतं दीदीचा कार्यक्रम आहे ये तो आनाही आहे कारण मुद्दाई लाख चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरी खुदा होता है कारण तुम्हाला माहित आहे एवढं मोठं माझ्यावर संकट आलं पण तुम्ही हत्यासारखे प्रखंड माझ्या पाठीशी उभे होते म्हणून कोणी माझं काही करू शकले नाही फक्त तुमच्या प्रेमापोटी खरंच माझ्या समाजात म्हणतो मी की सर्वात रिचेस्ट गायिका हो मी पैसे आहे म्हणून नाही बंगले गाडी आहे म्हणून नाही तर तुमच्यावर तुम्ही एवढं माझ्यावर जेवढं प्रेम करता एवढं महाराष्ट्रात कोणी कोण्या दुसऱ्या गायकावर प्रेम करत नाही एवढी भाग्यशाली आहोत अरे जीवर घेतलं श्रीलंकेला गेले जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवलेले आहे तिथं
बहुत बड़ी गायिका आहे बोले 3 महिने के लिए इसने चिवर लिया बोले आतमध्ये नेलं जिथं भगवान बुद्धाचे ओरिजिनल दंत धातू ठेवले ते झाकलेले होते एकदम काचाच्या महाल मध्ये तिथं आतमध्ये नेलं आणि ते टोपलं असं उघडलं माय मावल्यांनो ते दंत धातू ह्या नजरेने मला बघायला मिळाले 2,500 वर्षापूर्वीचे विचार करा तुम्ही माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते भगवंता मी कोणतं कुशल कर्म केलं रे असं कोणतं पुण्य केलं रे की आज हा दिवस तुम्हाला दाखवला त्या भंतेजीनं माझ्याकडे पाहिलं आणि ते टोपलं उचललं असं टोपलं उचललं आणि माझ्या पामराच्या डोक्यावर ठेवलं माय मावल्यांनो माझ्या पामराच्या डोक्यावर ठेवलं असं अंग कापत होतं माझं की भगवंता मी कोणतं कुशल कर्म केलं का भगवंताच्या दंत धातूला मला टच करता आलं खरंच ऐक शाहिरा प्रश्न मी करतो उत्तर माझं देशील का जर ना आलं उत्तर तर हार आपली घेशील का मैस वाजोटी दूध वगारू घोरपडीला सीन फुटलं कलियुगाची लीला न्यारी हेल्याला दूध फुटलं पूरब पश्चिम उत्तर दक्षिण तीर्थस्थान आली पाहुणी पणसाला फक्त 3च पान असते पण मी 4th आली पाहुणी मी 4th आली माझ्या भीमाची माझ्या बाबाची जयंती अरे रमाई माझी माता माझे पिता भीमराव चालणार नाही तर कुणाचा लफंडाव रमाई माझी माता माझे पिता भीमराव चालणार नाही तर कुणाचा लफंडाव एका साध्या प्रश्नाने तुझ्या जिवारी लागल घाव जर असेल हिम्मत तर सांग तुझ्या बापाचं नाव जर असेल हिम्मत सांग तुझ्या बापाचं नाव जर असेल भीमराव जर असेल भीमराव तर मी तुझी कोण लागते तुला ऐका ठाव ओळख कशी विसरू नको भोपड्यावानी पसरू नको ही युक्ती ही शक्ती क्रांती वीराची आहे आणि जा मी कुणाच्या बापाला भीत नाही कारण मी लेक आंबेडकराची आहे मी लेक आंबेडकराची आहे गावो गावो आणि शायरो शायरी शायरो शायरी अरे भीमाची जयंती होते भारी होते भारी होते भारी अरे भारतात आहे तर विदेशात आहे बाबासाहेबांचे महामेरू कारण आमच्या पार्टीवर आखरीचा मुखडा हे भाई भैया साहेब हा सागर हा हर्षल हे बबलू भाऊ हे प्रभाकर भाऊ आणि हा सोनू मग काय म्हणायचं आहे भाई भैया साहेब सागर रताला सजवा रताला सजवा रताला सजवा अरे हर्षल बबलू भाऊ म्युझिक वाजवा म्युझिक वाजवा म्युझिक वाजवा म्युझिक वाजवा सोनू तबल्याचा हात परवा करायची साथ सोनू तबल्याचा हात परवा करायची साथ बुद्ध धम्माचे विचार पेरू माझ्या भीमाची माझ्या बाबाची अरे जयंती मनुस्मृती सांगत होती का बाईचा जर नवरा मेला तर त्याच्या संगच त्याची बायको सती केली पाहिजे चाहे तिला 1 महिन्याचं लेकरू असो ती तानं लेकरू असो 2 लेकरं असो पण नवरा मेला त्याच्या संग बाई सती केली पाहिजे मनुस्मृती सांगत होती 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणली मनुस्मृती सांगत होती की विधवा बाईला जगण्याचा अधिकार नाही त्याच विधवा बाईला माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं इंदिरा गांधी विधवा होत्या तरी सुद्धा त्यांना पंतप्रधान केलं माझ्या बाबासाहेबांच्या संविधानानं विचार करा तुम्ही बाबासाहेबांचं संविधान काय सांगते माझ्या भीमाची माझ्या बाबाची कारण आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आम्हाला जागृत होण्याचा अधिकार आहे अभी नाही तो कभी नाही जागृत व्हा तुम्ही अरे विचार करा तुम्ही नुसतं एकामेका चढू आमचा साधा नगरसेवक निवडून येत नाही सरपंच निवडून येत नाही कशानं एखाद्या शेजारच्या भावानं गाडी घेतली तर आम्हाला लय राग येते हरामखोरापासून कुठून पैसे आले म्हणते याच्या गाडीचा ऍक्सिडेंट हो याची गाडी तुटून पडो असं मन ठेवू नका माय मंगल मैत्री ठेवा सगळ्याबद्दल जर कोण गाडी घेतली तर म्हणा
अरे दादा आपल्या वस्तीत गाडी नव्हती, जेव्हा तू गाडी माझ्या घराच्या समोरून हान वाजत नेत ना रे, तेव्हा गर्वानं माझी छाती फुगते रे का माझ्या भावानं गाडी घेतली म्हणून. इमानदारीच्या ना दुसऱ्या दिवशी जर पेड्याचा डब्बा घेऊन तो तुमच्या घरी नाही येणार तर मला अधिक काय म्हणा तुम्ही. आणि जडांना तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. एखाद्या लहान देरानं जाऊसाठी 5,000ची साडी आणली का मोठ्या जाऊला लय टेन्शन. पाहिनं माय म्हणते भाड्याचा बैल साईनाव म्हणते माय 5,000ची साडी आणली हो म्हणते बायकोसाठी, आणि माझा आता एवढा मोठा 6 फुटाचा खंबा म्हणते 500ची साडी आणत नाही हो माय म्हणते कधी. अशा जडांना रात्रभर तुम्हाला झोप येणार नाही. तिला म्हणा लहान जाऊला म्हणा अगं सुशीला माझ्या देरानं तुला 5,000ची साडी आणली माय, जेव्हा तू भीम जयंतीला घातली होती की नाही माय भीमराज की बेटी दिसत होती ग, एवढी तुझ्या अंगावर शोभली खूपच सुंदर दिसत होती. ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध पौर्णिमेला तुम्ही घालत आई तुमच्या अंगावर खूप सुंदर दिसत. अशी मंगलमयते ठेवा. आमचं कसं आहे एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणते मी माई बायको उभी करतो, तुले ना मला टाक कुत्र्याले म्हणते मैं तो नाही खाऊंगा तुझी बी नाही खाणे दूंगा. त्याच्यामुळे दोघं भावाचं भांडण होते, तिसऱ्याचं लाभ होते, तिसराच निवडून येते, तुम्ही बसा तिथं. आमचं कसं आहे माहितीये का बघा, अगोदर आता हा विषय मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, कारण माझं प्रबोधन माझं गाणं मी शिवे जरी देत असेल ना त्याच्यामध्ये माझं प्रबोधन आहे, पण काही त्याचा विचार अलग करतात तो भाग वेगळा झाला. अगोदर कसं होतं प्रत्येकाच्या घरी स्वच्छता अभियान होतं काय गावामध्ये होतं का नाही. उचलला डबा का चाललो खाली, उचलला डबा का चाललो खाली, आहे की नाही पहिले होतं की नाही. आम्ही गावात पहिले आमची गाडी आहे की नाही इकुनी पंगत बसली मधातून आमची गाडी, आणि बाया बिचारायला मस्त कोणी आलं का पटकन उभ्या हो स्टँड अप. माणसं लय बेसर कुठून जायचं जा, उभी व्हायची गरज नाही, माणसाची काही गरज नाही. मग आता काय झालं सगळ्याकडे स्वच्छता अभियान झालं आहे की नाही ताई. गरीबाच्या घरी पहिले होतं का ताई स्वच्छता अभियान सर्वच ताई तुम्ही सांगा. आता स्वच्छता अभियान झालं, आता तरी स्वच्छता अभियान झालं तरी नाही काय म्हातारी बुडी असतात का नाही, हे आता बुडायला होतं माझ्यापाशी पैसे घ्या म्हणे हे म्हणा म्हण नाही काय ऐकत नसतात कोणाची. यायच्या घरी स्वच्छता अभियान झालं पण अजूनही संडासात होत नाही यायला बरताव नाही बोलला त्याचा कसा उचलला डब्बा का खारे, उचलला डब्बा का खारे आपला सामना बसते 2-3 फुटे मस्त घन माशा लागते, गुरु हवा लागते, 2-3 देवताच्या गाड्या रुपया मागं फिरून पाहता तरी नाही ठेवते. 2 म्हातारे डब्बे घेतात आणि खारीमध्ये जातात. विषय नीट ऐका माझं कुठलंही गाणं मनोरंजन म्हणून ऐकू नका, माझा विषय कुठला मनोरंजन म्हणून ऐकू नका. मी काही जरी सांगत असेल त्याच्यामधून तुम्हाला काय घेता येते ते घ्या फक्त. 2 म्हातारे डब्बे घेतात आणि खारीमध्ये जातात, एक असा मागं बसते आणि एक असा पुढं बसते. सांगू नये का कसे बसतात मग होतच बेकार माणूस फेकून खाली येईल. एक मागं बसते आणि एक पुढं बसते. आता जसं पुढं बसते मागं बसते आता मागच्याची होते का बसूनच का तिथं होईल नाही का देऊ का येईल. आता मागच्याची होते जशी मागच्याची होते हा काय करते पुढच्याची धुवायला जाते. पुढचा म्हणते अबे हे माई होय ना म्हणते, मग मागचा म्हणते हे तूही होय तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे विचार करा तुम्ही स्वतःची कुठं गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. याच्यामुळं आमच्या भावाच्या विरोधामध्ये तिसऱ्याचा फायदा होते आणि आम्ही एकामेकाची भांडणं करत बसतो. म्हणून जागृत व्हा आणि जर तुमचा भाऊ तुमचा सपोर्ट करत असेल त्याच्या विरोधात उभं राहू नका, त्याच्या विरोधात जाऊ नका, एकामेकाला समजून घ्या. कारण 2 भावाचं भांडण लागलं का तिसरा कुत्रा त्याचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. कारण कुछ कुत्ते वफादार होते, कुछ सरोजताई कुछ कुत्ते वफादार होते हैं और कुछ अपने ही कुत्ते होते. माझ्या भीमाची माझ्या बाबाची अरे चळवळीसाठी मरण येऊ द्या भिणार नाही मी कुणाला. अरे चळवळीसाठी कारण इतिहास क्रांती करणाऱ्यांचा लिहिल्या जातो, भडविगिरी करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. अरे चळवळीसाठी मरण येऊ द्या भिणार नाही मी कुणाला. वाघासारखेच जगावे हेच अभिमाने, वाघासारखेच जगावे हेच अभिमाने शिकविले. कारण जेव्हा माझा व्हिडिओ व्हायरल झाला एवढ्या मला धमक्या आल्या तुला बकऱ्यासारखं कापू, तुला गाय, अजूनही माझ्या जीवाचं काही खरं नाही. कधी
कधी माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ शकते, कधी माझी गाडी उडू शकतात, कधी मड उडू शकतात, कारण तसे मला फोन येतात. पण का आम्ही तुला असं करू, त्यात असं म्हटलं, चुकून माझ्या तोंडातून शब्द निघाला. आम्ही कोणी प्रत्येक जातीच्या माय बहिणीची इज्जत करणारे लोक आहोत, कारण आम्ही संविधान वाचणारे आहोत. चुकून आमच्या तोंडातून शब्द निघाला, त्याची दिलगिरी ही व्यक्त केली. पण तरी सुद्धा हे लोक मला टपकवणार आहे एवढं नक्की आहे. पण त्या टपकवणाऱ्या सांगतो मी, मला जर कापशील ना तर एक काम करजो, कापताना माझ्या रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू देऊ नको, कारण जेवढे रक्ताचे थेंब जमिनीवर पडतील तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा झाल्याशिवाय राहतील. जरी दिल्यात थमक्या वैऱ्याच्या टोळीनं, जरी दिल्यात थमक्या वैऱ्याच्या टोळीनं, मी मरणार नाही बंदुकीच्या गोळीनं, मरणार नाही बंदुकीच्या गोळीनं, मी मरणार नाही. अरे जिवंत राहील इतिहास माझा, अरे जिवंत राहील इतिहास माझा, लिहून देतो मी तुम्हाला, लिहून देतो मी तुम्हाला. वाघासारखेच जगावे हेच अभिमाने शिकू. कारण आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जेभीमाले कधीच कुणाला हरले नसते. कुत्रे नाही वाघ पाळले असते तर हे जेभीमाले कधीच कुणाला हरले नसते. भीमाने शांतीचा धर्म दाखवला दीदी, नाही तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते, आम्ही जिवंत जाळले. नाही अन्यायाला मी घालणार मी भीक, नाही अन्यायाला कधी घालणार मी भीक. मी जय भीमवाली बोलतो या रोकठोक. अरे खरं बोलणं गुन्हा असेल तर, अरे खरं बोलणं गुन्हा असेल तर नोंदवा खुशाल गुन्ह्याला, नोंदवा खुशाल गुन्ह्याला. वाघासारखेच जगावे हेच अभिमाने शिकविले. चळवळीसाठी मरण येऊ द्या, भिणार नाही मी कुणाला. आम्ही बुद्धाचे पायिक मानवतेचा ध्यास, आमचा लिहिल्या जातो सारंगा इतिहास, आमचा लिहिल्या जातो सारंगा इतिहास. अरे भीमरायाचे सैनिक आम्ही, प्राण लावू पणाला, प्राण लावू पणाला. वाघासारखेच जगावे. हे बा मागं पलटून पाहिलं, मला विषय आठवला. प्रत्येक स्टेजवर जातो कधी कधी मला विषय आठवते. एक बाबासाहेब एका कार्यक्रमामध्ये भाषण देत होते. भाषण देता देता पब्लिक मध्ये हुलहुल झाली. जशी हुलहुल झाली बाबासाहेब बोलले, का तुम्ही बोलत आहे, तुम्ही का बडबड करत आहात. तेव्हा एक माणूस उभा झाला, बोलले बाबासाहेब गाडगे बाबा येत आहे, येऊ द्या ना. बोलले गाडगे बाबा येत आहे. तर तशीच बाबासाहेब गाडगे बाबाची घुंगराची गाडी स्टेजच्या बाजूने आली. गाडगे बाबा खाली उतरले. गाडगे बाबाच्या हाती 2 आण्याचा हार होता बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे माझ्यावर. 2 आण्याचा हार होता बाबासाहेबांचं स्वागत करण्यासाठी. बाबासाहेबांना गाडगे बाबा बोलले की बाबासाहेब मला तुमचं स्वागत करायचं आहे, तुम्ही खाली या. बाबासाहेब बोलले तुम्हाला माझं स्वागत करायचं आहे गाडगे बाबा, तुम्ही वर या. गाडगे बाबा बोलले बाबासाहेब तुम्ही खाली या, मला तुमचं स्वागत करायचं आहे. बाबासाहेब बोलले गाडगे बाबा तुम्ही वर या. खाली या वर या करून बाबासाहेब चिडले. बोलले गाडगे बाबा तुम्हाला माझं स्वागत करायचं तर तुम्ही स्टेजवर या ना, वर या ना, मी तुम्हाला आदरानं बोलवत आहे. गाडगे बाबा हळूच स्टेजच्या पुढे आले आणि हळूच बोलतात की बाबासाहेब ज्या स्टेजवर तुम्ही उभे आहात तो विद्वानांचा स्टेज आहे, तिथे येण्याची माझी अवकात नाही. आणि आता आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो काय एवढं मोठं बॅनर असते, बाबासाहेबांची एवढीशी फोटो असते, ह्या पठ्ठ्याची एवढी मोठी फोटो असते तिथं. हे अशी मुछवर ताव देऊन, घरी वाटलंच तर बायकोचा मार खाईल पण तिथं अशी मुछवर ताव देऊन एवढी मोठी फोटो, बाबासाहेबांची एवढीची फोटो, महापुरुषाची एवढीची फोटो. याचा पुरा जप कचरा असते पण जप मध्ये हात टाकून अशी फोटो त्याची. घरी जाऊन बायकोचा मार खाईल पण इथं अशी फोटो. पण मी इथं पाहिलं फक्त LCD लावली, एकाही कार्यकर्त्याचं नाही. खरंच लाखणीच्या कार्यकर्त्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या.
इथं आल्याबरोबर म्हटलं दादा मला कार्यकर्त्याचं नाव लिहून द्या. सर्व कार्यकर्ते बोलले दीदी सर्व समाज बांधवाचं नाव घ्या, एकाही कार्यकर्त्याचं नाव घेऊ नका, काही गरज नाही कार्यकर्त्याचं नाव. नाही तर नावासाठी तर मरतो रे आम्ही, नुसतं नावासाठी मरतो आम्ही, पैसे नावासाठी लावतो. आणि उलट कार्यकर्ते असे करतात ना, यांना प्रोत्साहन देत जा. मधात काड्या करू नका, बोट घालून मोठं करू नका, माय पैसेच खाल्ले, माय जयंतीचं असंच केलं, असं करू नका. प्रोत्साहन द्या त्यांना. खरंच एक वेळा सर्व लाखणीच्या कार्यकर्त्यांचा खरंच मर्दा रे तुम्ही, बाबासाहेबांचे लेकरा तुम्ही. एवढं संकट आलं तरी तुम्ही अंजली भारतीला आणलंच नाही. याच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. वाघासारखेच जगावे हेच अभिमानाचे